नताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी तज्ञांकडून अगदी सखोल मार्गदर्शन मिळवतो। आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आज आपण अशा आजाराविषयी बोलणार आहोत जो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। आज 5 प्रौढ भारतीयांपैकी एक जण प्री डायबिटीसशी लढा देतोय, परंतु तरीही या आजाराविषयी आपण पुरेसं बोलत नाही। खरं तर यामुळे 22% अधिक लोक तर आता साखरेचा चहा देखील पिऊ शकत नाहीयेत, एवढा हा आजार गंभीर होत चाललाय। म्हणूनच USV आपल्या आरोग्याचा विश्वासू जोडीदार हा मीडिया CSR उपक्रम सुरू केला असून ज्याचा उद्देश आहे वेळेत लक्ष द्या आणि आजार सुरू होण्याआधीच थांबवा। बीट डायबिटीज आणि हॉल्ट हार्ट अटॅक सारख्या मोहिमांमधून USVनं लोकांना त्यांच्या आरोग्याचा ताबा घ्यायला शिकवलंय, तेही आधीच। आज आपल्या बरोबर आहेत काही मान्यवर डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञ सांगतील की प्री डायबिटीजचा धोका नेमका काय आहे, त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि आपण डायबिटीज पासून एक पाऊल पुढे कसं राहू शकतो। मुळात प्री डायबिटीज म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यावर आपण मात करू शकतो का, जाणून घेऊया। सुरुवातीला तज्ञांची ओळख करून देते। आजच्या या चर्चेत सहभागी झाले आहेत एंडोक्राइनॉलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट आणि थायरॉइड स्पेशालिस्ट डॉक्टर गायत्री घाणेकर, ज्या MD मेडिसिन DNB एंडोक्राइनॉलॉजी कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहेत। त्या सध्या डोंबिवलीतील झेन सुपर स्पेशालिटी क्लिनिक इथे कार्यरत आहेत। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। धन्यवाद। तसंच आजच्या या चर्चेत डॉक्टर सिद्धांत मिलिंद डहाळे हे देखील सहभागी झाले आहेत। ते मुंबई नाका नाशिक इथे असलेल्या पद्मावती एंडोक्राइन अँड डायबिटीज क्लिनिकमध्ये कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट अँड डायबेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे। धन्यवाद। त्याचबरोबर MD DM एंडोक्राइनॉलॉजी डॉक्टर सुहास खैरे हे पुण्यातील खराडी इथे असलेल्या हार्मोनी डायबिटीज थायरॉइड एंडोक्राइन सेंटरचे डायरेक्टर आहेत। ते देखील आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। नमस्कार डॉक्टर, आपलं देखील आजच्या या चर्चेत स्वागत आहे। थँक्यू, नमस्कार। आता आपण वेळ न दवडता आजच्या या चर्चेला, या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुरुवातीला डॉक्टर गायत्री मॅडम, आपल्याकडून जाणून घ्यायचे की प्री डायबिटीज हा आजार नेमका आहे काय आणि मुळात डायबिटीज पेक्षा तो वेगळा का आहे? तर प्री डायबिटीज ही डायबिटीजच्या आधीची पायरी आहे। यामध्ये पेशंटची ब्लड शुगर वाढायला सुरुवात होते, म्हणजे ती नॉर्मल नसते, पण ती डायबिटीज आपण ज्याला म्हणतो किंवा जे क्रायटेरिया आहे डायबिटीजसाठी तेवढी जास्त सुद्धा नसते। सो एका दृष्टीने म्हणायला गेलं तर पेशंटसाठी ही एक धोक्याची घंटा असते किंवा हा एक बॉर्डरवरती असणारा डायबिटीज आहे असं आम्ही बऱ्याचदा त्यांना सांगतो। म्हणजे यावेळी जर का त्यांनी योग्य ती काळजी घेतली, आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल जर त्यांनी केले तर ते नक्कीच इथून नॉर्मल शुगरकडे जाऊ शकतात। पण जर त्यांचं खाणं पिणं असेल, व्यायाम असेल किंवा जीवनशैलीमध्ये ताणतणाव असतील तर नक्कीच या बॉर्डरवरून पुढे प्रोग्रेस होऊन ते डायबिटीजकडे प्रवास करू शकतात। आणि टेक्निकली जर म्हणायचं झालं तर जेव्हा आपण पेशंटचं ब्लड चेक करतो किंवा शुगरची पातळी चेक करतो, तेव्हा जर फास्टिंग शुगर म्हणजे सकाळची रिकाम्या पोटीची शुगर जर 100 मिलीग्रॅम पर DL टू 125 मिलीग्रॅम पर DL 100 ते 125च्या मध्ये जर असेल किंवा जर 3 महिन्याची ऍव्हरेज शुगर जी असते ती 5.7 to 6.4% या रेंजमध्ये जर असेल तर त्याला आपण टेक्निकली प्री डायबिटीज असं म्हणू शकतो। डॉक्टर सिद्धांत, जर या आजाराची कुठली लक्षणच दिसत नसतील तर लोकांनी काळजी घ्यावी तरी कशी आणि का घ्यावी? नक्कीच, जरी लक्षणं दिसत नसली तरी आतनं जो डॅमेज असतो शुगर बॉर्डरलाईन असल्याचा तो सुरू झालेला असतो। ज्या प्री डायबिटीसच्या बॉर्डरलाईन शुगर लेवल्स असतात असं विविध अभ्यासातनं कळून आलेलं आहे की त्यांचाही आपल्या हृदयावर, किडनीवर, डोळ्याचं पटल जे असतं रेटिना किंवा विविध नसांवरती परिणाम सुरू होतो। सो लेट कॉम्प्लिकेशन्स पर्यंत वाट बघण्यापेक्षा ह्याच वेळी आपण जर सजग राहून पुढचं उपचार केले किंवा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल केला तर नक्कीच पुढचा धोका टळू शकतो। आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स खूप लेट समजतात बऱ्याचदा। म्हणजे बऱ्याच स्टडीजमध्ये असं लक्षात आलेलं आहे की 50% लोकांना जेव्हा डायबिटीस कळतो तेव्हा त्यांना ऑलरेडी काही ना काही कॉम्प्लिकेशन झालेलं असतं। सो प्री डायबिटीस ही अशी स्टेज आहे की जिथे आपल्याला आधीच योग्य ते बदल करून प्रिव्हेंट करता येईल, म्हणून नक्कीच आपण काळजी घेतलेलं या स्टेजसाठी गरजेचं आहे। बरं, या आजाराचा असं काही विशिष्ट वयोगट असतो का? म्हणजे लहान मुलांना किंवा टीनेजर्सना, म्हणजे आपण जे किशोरवयीन मुलं जी असतात त्यांना सुद्धा प्री डायबिटीज होऊ शकतो? डॉक्टर सुहास, प्री डायबिटीस हा आजार जेव्हा काही दशकांपूर्वी आपल्याला
40 नंतर 50 नंतर पाहायला मिळायचा डायबेटीस आजकाल इव्हन आपल्याला 30 मध्ये पाहायला मिळतो आणि इव्हन टीनएजर्स मध्ये ही पाहायला मिळतो. जेव्हाही असे पेशंट्स किंवा मुलं आमच्याकडे येतात आणि किंवा रुटीन स्क्रीनिंग त्यांनी केलेलं असतं, रुटीन चेकअप केलेलं असतं, त्यावेळी त्यांना त्या शुगर व्हॅल्यू ह्या प्री डायबिटीस रेंजमध्ये दिसतात. सो हे खूप आजकाल कॉमन झालेलं आहे की प्री डायबिटीस हा टीनेजर मध्ये मिळतो. त्याची मुख्यत्वे कारणे आपण पाहायला गेलो तर एक इम्पॉर्टंट आहे की एक जीवनशैली, आपली बैठी जीवनशैली आहे, फिजिकल एक्सरसाइजचा अभाव आहे, आपल्या ज्या फूड हॅबिट्स आहेत त्या अतिशय दिवसेंदिवस खराब होत चालल्यात. आपण जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करतो, अनप्रोसेस्ड फूड आपण खातो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे की प्री डायबिटीसचं वाढतं प्रमाण हे लास्ट काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांचं वजन अगदी नॉर्मल असेल, त्यांच्या उंचीप्रमाणे वयाप्रमाणे अगदी संतुलित असेल, त्यांना सुद्धा प्री डायबिटीसचा त्रास होऊ शकतो का गायत्री मॅडम? हो, नक्कीच. म्हणजे विशेष करून भारतीय वंशाच्या लोकांमध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये आणि इतरही आशियाई देशांमध्ये असं आढळून आलंय की लोकांचं जरी वजन काट्यावरचं जे वजन आपल्याला दिसतं किंवा एक बॉडी मास इंडेक्स नावाचं एक गुणोत्तर असतं, म्हणजे पेशंटची हाईट आणि त्याचं वजन याचं एक गुणोत्तर असतं, तर हे दोन्ही प्रकार जरी नॉर्मल असले म्हणजे जो स्थूलपणा आपण म्हणतो त्यापेक्षा कमी असलं तरी सुद्धा अशा पेशंट्समध्ये प्री डायबिटीज आणि इव्हन डायबिटीज दिसून येतो. याचं मुख्य कारण असं आहे की बेसिकली आपल्या या पूर्ण प्रदेशामध्ये म्हणजे एशियामध्ये जेनेटिक मेकअप पेशंटचं असं आहे की त्यामध्ये विसरल फॅट म्हणजे अशी चरबी जी आपल्या पोटातल्या महत्वाच्या अवयवांच्या भोवती असते, आपल्या लिव्हरमध्ये असते, मसल्समध्ये असते, तर ही चरबी जास्त प्रमाणात आढळते आणि असं हे जे फॅट आहे ते जास्त धोकादायक आहे. म्हणजे बाहेरून जरी पेशंट फारसा स्थूल दिसत नसला तरी पोटाचा घेर नसेल तर विसरल फॅट जास्त असतं आणि ह्या विसरल फॅट मधून अनेक धोकादायक केमिकल्स तयार होतात ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. म्हणजे इन्सुलिनच्या पातळीसाठी म्हणजे काम करण्यासाठी जेवढी इन्सुलिनची पातळी आवश्यक असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात शरीराला ते बनवावं लागतं आणि त्यामुळे मग प्री डायबिटीसची सुरुवात होते आणि पुढे जाऊन त्याचं डायबिटीजमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे नॉर्मल वजन असलं तरी सुद्धा पेशंट्सना प्री डायबिटीज आणि डायबिटीसचा धोका निश्चितच संभावतो. बरं, खरं तर ना खूप ताण घेतल्यामुळे आपल्या शरीराचे प्रचंड हाल होतात, पण याचा आपल्या शरीरातल्या साखरेच्या प्रमाणावर काही परिणाम होतो का? किंवा आपण अपूर्ण झोप घेतली त्याने सुद्धा आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण बिघडतं का? डॉक्टर सिद्धांत? मानसिक किंवा शारीरिक ताण तसेच झोप नीट न जाणे याच्यामुळे शुगरवरती बऱ्यापैकी जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो. जेव्हा केव्हा आपल्याला ताण असतो, स्ट्रेस असतो, तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन तयार होतं जे की आपल्या रक्तातली साखर वाढवतं. त्यातही जेव्हा झोप नीट झाली नाही तेव्हा जे इन्सुलिन नावाचं तत्व आहे जे आपले नॉर्मली शुगर कमी करतं ते नीट काम करू शकत नाही. इन्सुलिन रेझिस्टन्स नावाची स्टेज तयार होते आणि त्यामुळे जास्त साखर वाढण्याचा धोका वाढतो. तसेच बऱ्याचदा तणावाखाली लोकांना स्ट्रेस इटिंग ही एक फूड हॅबिट डेव्हलप होते. म्हणजे तणाव असेल तेव्हा लोक जास्त खाणं, एस्पेशली प्रोसेस्ड फूड म्हणजे जे आपण तयार चिप्स पॅकेट्स वगैरे म्हणतो ते जास्त खाणं होतं. त्यामुळे परत स्थूलता होणं, तसेच वजन वाढणं आणि शुगरची मात्रा वाढणं, साखरेची मात्रा वाढणं हे धोके संभवतात. त्यामुळे नक्कीच स्ट्रेस आणि नीट झोप न होणं याचा बऱ्यापैकी आपल्या मधुमेह कंट्रोलवरती इफेक्ट होतो. अगदीच. डॉक्टर सुहास, खरं तर आपण सुदृढ आयुष्यासाठी 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा रुटीन चेकअप हे करायला हवं. विशेषतः आपल्या शरीरातील शुगर लेवल तपासण्यासाठी किती वेळा वर्षभरातून टेस्ट करायला हवी? शुगर लेवल ची टेस्ट अशी कोणती गाईडलाईन नाहीये की कधी करायला हवी, कारण ऍक्च्युली शुगर हा खूप सायलेंट आजार आहे, डायबिटीस हा सायलेंट आजार आहे. पण आपण जसं पाहिलं की आजकाल डायबिटीस हा खूप लवकर आपल्याला सापडायला लागलाय, आढळायला लागलाय. त्यामुळं आपण रेग्युलरली आपण ती टेस्ट केली पाहिजे. युजली जर पेशंटचं वय 30 असेल आणि काही रिस्क फॅक्टर असतील, जसं की तुम्ही ओबेज असाल म्हणजे स्थूलता असेल, हायपरटेन्शन असेल किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये तुम्हाला डायबिटीस असेल तुमच्या आई वडिलांना, तर आपण ही टेस्ट लवकर केली पाहिजे. डायबिटीसचं आपण स्क्रीनिंग म्हणतो ह्याला. आणि जर पेशंटला सिम्पटम्स असतील तर नक्कीच ती लवकर केली पाहिजे. मे बी 6 महिन्यानंतर सुद्धा आपण करू शकतो. जर सिम्पटम्स असेल तर आपण ती लगेचच केली पाहिजे. आणि जर पेशंटला कुठली लक्षणं नसतील
तर डेफिनेटली ऍटलिस्ट 1 इयरली म्हणजे प्रत्येकी 1 वर्षात शुगरची स्क्रीनिंग टेस्ट ही केली पाहिजे. त्यामध्ये आपण 3 टेस्ट करतो. फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज म्हणजे उपाशी पोटी, जेवल्यानंतर 2 तासानं आणि 3 महिन्याची लास्ट ऍव्हरेज दॅट इज HbA1c ह्या टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा डॉक्टर गायत्री, व्यायामाचा डायबिटीस टाळण्यात कसा रोल असतो, म्हणजे काय भूमिका असते? तर व्यायामाचं महत्व अत्यंत जास्त आहे डायबिटीजमध्ये. म्हणजे जरी बऱ्याचदा पेशंट्स असं म्हणतात की आमचं वजन फारसं नाही त्यामुळे आम्ही काही व्यायाम करत नाही, म्हणजे व्यायाम फक्त वजन कमी करणं यासाठी असतो असा एक काहीतरी गैरसमज पेशंट्सचा असतो. तर तसं नाहीये. काय होतं बघा, आपण जे काही खातो त्यामधून आपलं शरीर ऊर्जा बनवतं, एनर्जी बनवतं आणि शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात, म्हणजे श्वसन सुरू असतं, पचन सुरू असतं अन्नाचं किंवा वेगवेगळ्या प्रोसेसेस सुरू असतात, तर त्या सगळ्यांसाठी एनर्जी शरीर हे वापरतं. आणि सगळ्यात जास्त एनर्जी शरीर तेव्हा खर्च करतं जेव्हा आपण रेस्टमध्ये असतो, म्हणजे त्याला रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर असं म्हणतात. आणि अशी कोणती, आणि हे रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर वाढतं म्हणजे शरीराचा थोडक्यात ऊर्जा वापरण्याचा वेग वाढतो. तर अशा गोष्टीमुळे नक्कीच वजन आणि शरीरातलं फॅट नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले कुठले ना कुठले मसल्स ऍक्टिव्ह असतात आणि मसल्स खूप ऍक्टिव्ह टिश्यूज आहेत, म्हणजे मसल्सला काम करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. त्यामुळे व्यायाम आपण जर करत राहिलो, मसल्स ही एनर्जी वापरत राहतात, त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि पॅनक्रियाजवरचा ताण कमी होतो आणि शुगर जी ब्लडमध्ये वाढलेली आहे ती सुद्धा मसल्सनी वापरली जाते आणि त्यामुळे हळूहळू प्री डायबिटीज पासून नॉर्मल शुगरकडे किंवा डायबिटीज मधून प्री डायबिटीज मध्ये आपण असा प्रवास उलटा झालेला बघू शकतो. त्यामुळे व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. आणि किती व्यायाम करावा, तर साधारण 45 मिनिटं रोज, ऍटलिस्ट आठवड्यातून 5 दिवस, म्हणजे एका आठवड्याचं म्हणलात तर 150 मिनिटं तुम्ही मॉडरेट लेवलचा एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे आणि ह्याचा नक्कीच प्री डायबिटीज आणि डायबिटीज टाळण्याचा रोल त्याचा आहे. डॉक्टर सिद्धांत, प्री डायबिटीज हा पूर्ववत करता येतो का, म्हणजे अगदी पूर्णपणे त्याच्यावर मात करता येते का? नक्कीच. प्री डायबिटीस ही बॉर्डरलाईन स्टेज आहे जेव्हा पेशंटला डायबिटीस नसतो बट त्याला डायबिटीस डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. सो नक्कीच ही रिव्हर्सिबल कंडिशन आहे आणि ह्याच स्टेजवरती जर आपण नीट काम केलं तर पुढचे धोके टळू शकतात. असं म्हणतात स्टीच इन टाइम सेव्ह 9. सो आता जर आपण नीट काम केलं तर पुढचे जे विविध औषधी घेणं आहे किंवा बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टळू शकतात. काही बेसिक गोष्टी आहेत जसे की आपलं 5 to 7% वजन कमी करणं, 5 ते 7% वजन कमी करणं किंवा रेग्युलर नियमित व्यायाम करणं, 30 मिनिटे तरी रोज चालणं, भरभर चालणं आणि तसंच आहारात काही बेसिक बदल केल्याने नक्कीच प्री डायबिटीस ही स्टेज रिव्हर्सिबल होऊ शकते. आणि मग यासाठी पर्याय काय असतात डॉक्टर सुहास? लागतात प्री डायबिटीसची जर औषधोपचार पाहिला किंवा हाऊ टू मॅनेज प्री डायबिटीस, तर त्यामध्ये मुख्यत्वे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स असं म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स मध्ये 2 गोष्टी येतात. फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डायटरी चेंजेस, सो आपल्या आहारामधील बदल. सो आपल्याला आहारामध्ये युजली लो कार्बोहायड्रेट मील म्हणजे कमी पिष्टमय पदार्थ असलेले पदार्थ आणि जास्तीत जास्त प्रथिनयुक्त आहार हा आणि फायबरयुक्त आहार हा दिला जातो. आणि दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल एक्सरसाइज किंवा व्यायाम. यामध्ये आपल्याला एरोबिक एक्सरसाइजेस प्लस रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वेट लिफ्टिंग या दोघांचं मिश्रण हे अतिशय उत्तम आहे. सो बऱ्याच पेशंटला आपल्याला ह्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वरती आपण प्री डायबिटीसचं रूपांतर नॉर्मल ब्लड शुगर मध्ये आणू शकतो, ऑलमोस्ट 33 to 40 मध्ये. आणि काही पेशंट्स मध्ये मात्र इव्हन ते प्री डायबिटीस असतील तरी, जसे PCOS चे पेशंट, अशा पेशंटला आपल्याला बऱ्याच वेळा ट्रीटमेंट द्यावी लागू शकते. अजून काही पेशंट असतील प्री डायबिटीस ज्यांना खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, त्यांना आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. सो दॅट विल डिसाइडेड बाय केस बाय केसेस बाय देअर ट्रीटिंग फिजिशियन, म्हणजे त्यांच्या डॉक्टर आपण ते ठरवू शकतो पेशंट वाईज की कोणत्या पेशंटला रिअली ट्रीटमेंटची गरज आहे की फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वरतीच आपण त्याला कंट्रोल करू शकू. अगदीच. डॉक्टर गायत्री, आपण आम्हाला सांगितलं की व्यायामाची भूमिका डायबिटीजवर मात करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते, पण जे लोक नोकरी करतात, ज्यांचं शेड्यूल हे पूर्ण बिझी असतं, ते त्यांना व्यायाम करायला वेळ मिळत नसेल किंवा त्यांना वेळच्या वेळी जेवण मिळत नसेल, पुरेशी झोप मिळत नसेल, मग त्यांनी प्री डायबिटीज मध्ये कशी काळजी घ्यायची?
तर सध्याच्या या जीवनशैलीमध्ये ऑफिसमध्ये जाणारे लोक आणि इवन घरून काम करणारे लोक सुद्धा असं आढळून आलंय की ते खूप एकतर तणावाखाली असतात, त्यांचं बैठं काम करण्याचे तास खूप जास्त असतात, म्हणजे सिडेंटरी टाइम खूप जास्त असतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जेवणा खाण्याच्या वेळा अजिबात पाळल्या जात नाहीत. बऱ्याचदा नाश्ता खूप उशिरा केला जातो आणि रात्रीचं जेवण म्हणजे डिनर सुद्धा खूप उशिरा केलं जातं. आणि डिनर केल्यानंतर मग त्यांना काही वॉकिंग वगैरे करण्यासाठी वेळ सुद्धा नसतो आणि तेवढी शक्ती नसते, त्यामुळे लगेच ते झोपतात. आणि या गोष्टींमुळे त्यांची ब्लड शुगर लेवल खूप वाढायला लागते किंवा प्री डायबिटीज, वजन जास्त वाढणं, इन्सुलिन रेझिस्टन्स, हे सगळे प्रकार अशा लोकांमध्ये जास्त आढळून येतात. तर यामध्ये खूप महत्वाचं आहे की आपण खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत, काहीतरी एक व्यवस्थित नाश्ता करून घराच्या बाहेर तुम्ही पडलं पाहिजेत. त्याचबरोबर मध्ये मध्ये तुम्ही हेल्दी स्नॅक्स ज्याला आपण म्हणतो त्या खायला पाहिजेत, कारण बऱ्याचदा या वेळा पाळल्या न गेल्यामुळे भूक लागलेली असते आणि मग ती खाण्याची वेळ अजून म्हणजे खायला वेळ असतो, त्यामुळे मग चहा घेणं, कॉफी घेणं किंवा काहीतरी चिप्स वगैरे म्हणजे प्रोसेस खाणं असं करून ती टाळली जाते. आणि मग शेवटी जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ऑलरेडी उशीर झालेला असतो आणि तेव्हा भूक आणि थकवा एवढा जास्त असतो की मग आपण जे असेल समोर ते काही कंट्रोल न करता ते आपण खातो. तर त्यामुळे त्यांनी प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे, खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित पाळल्या पाहिजेत आणि त्यांनी डिनर सुद्धा लवकर करणं जरुरी आहे. जर का असं असेल की तुम्हाला खूप प्रवास करून घरी जावं लागतंय तर ऑफिसमध्येच तुम्ही साधारण 7:30-8 पर्यंत हेल्दी काहीतरी, जर जेवण शक्य असेल तर पूर्ण जेवण त्यावेळेला करायला पाहिजे, किंवा जर जेवण अजिबात शक्य नसेल तर काहीतरी व्यवस्थित त्यावेळेला हेल्दी गोष्ट म्हणजे फ्रुट्स असतील, नट्स असतील किंवा हेल्दी स्नॅक्स असतील तर ते खाऊन मग घरी गेलं पाहिजे. आणि जेव्हा रात्री आपण उशिरा घरी पोहोचताय तर तेव्हा खूप कमी प्रमाणात आपण खाल्लं पाहिजे, म्हणजे अगदी थोडीशी भूक आपली भागेल असंच काहीतरी हलका आहार घेतला पाहिजे. आणि किती उशीर झाला तरी रात्री खाल्ल्यानंतर 10-15 मिनिटं तरी आपण थोडं फेऱ्या मारल्या पाहिजे, थोडं ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि नंतर झोपलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ऑफिस सुद्धा जेव्हा आपण काम टाळल्या पाहिजेत आणि खूप जास्त उशिरा खाणं टाळलं पाहिजे. या प्रमाण वाढवणं, तसेच जेव्हा केव्हा आपण चपाती, भाजी, भाकरी ह्या गोष्टी ठेवणार असू त्यांचं संतुलित प्रमाण ठेवणं, तसेच तेलाचं प्रमाण वापर कमी असणं, पर मानसी एक 500 ml पर्यंत पर मंथ म्हणजे महिन्याला 500 ml पर्यंत पर मानसी प्रमाण तेलाचं राहिलेलं कधीही चांगलं. त्यातही आपण वेगवेगळे विविध तेलाचे प्रकार वापरू शकतो. जेवणामध्ये होल ग्रेन्स यांचा वापर वाढवणं, तसेच ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या आपण हिरव्या पालेभाज्या म्हणतो यांचं प्रमाण वाढवणं, डाळींचं प्रमाण योग्य राहू देणं, कोशिंबीर, सॅलड म्हणजे काकडी किंवा टोमॅटो असतील, दही असेल, ताक असेल यांचं प्रमाण राहू देणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत जेणेकरून आपल्याला प्री डायबिटीस नक्कीच योग्य पद्धतीने मॅनेज करता येईल. अगदीच. खरं तर ज्या व्यक्तीला प्री डायबिटीज आहे त्या व्यक्तीने त्यावर मात करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केलेच पाहिजे, पण या सुद्धा महत्वाची असते. डॉक्टर, किती महत्वाची असते यामध्ये कुटुंबियांची भूमिका? फॅमिली सपोर्ट तुम्ही म्हणाल तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण डायबिटीस मॅनेजमेंट म्हणजे नुसतं मेडिसिन देणं, औषधं देणं किंवा एक्सरसाइज करणं हे नाही, तर एक होलिस्टिक केअर आपण म्हणतो की पेशंटला एक इमोशनल सपोर्ट लागतो. त्याच्या फॅमिलीतल्या लोकांनी पण डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये ऍज अ टीम वर्क म्हणून काम केलं पाहिजे, कारण डायबिटीस पेशंटला बऱ्याच वेळा त्याचा एक डायग्नोसिस जेव्हा डायबिटीस होतं तेव्हाच तो एक धक्का असतो की मला डायबिटीस झालाय, मग माझं पुढं कसं होणार, माझे ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. सो हे कॉम्प्लिकेशन त्याने ऐकलेले असतात. आणि दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा बाकीचं त्याचं कामकाज पाहून त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात, त्यावेळी फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि जर मी तर म्हणेन जर फॅमिलीने काही हॅबिट्स त्यांच्या सवयी जर चांगल्या अनुकरायला लागले की वॉकला जाणं,
फूड हॅबिट्समध्ये जर चांगला चेंज केला ऍज अ फॅमिली तर एक बेनिफिट ठरेल आणि त्या पेशंटलाही त्याचा भरपूर फायदा होईल. अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. या उपयुक्त अशा चर्चेसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टर्सना आणि USV आपल्या आरोग्याच्या विश्वासू जोडीदाराचे खूप खूप आभार. तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की लक्षणं दिसायला लागली की थांबायची वेळ निघून गेलेली असते. म्हणून वेळेत चाचणी, शारीरिक व्यायाम आणि जागरूकता या सगळ्याच्या माध्यमातूनच डायबिटीज पासून आपण आपलं रक्षण करू शकतो. प्री डायबिटीज थांबवलं म्हणजे पुढचं संकट टळलं. म्हणून प्रेक्षक हो, माहिती घ्या, काळजी घ्या आणि एकत्र येऊन एक निरोगी भारत घडवूया. आपण सर्व तज्ज्ञ आजच्या या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.